गाईज आता आपल्याला कोण भेटले बघा. कर्जतचा आवाज हर्षद दादा कामरी. बस काय काय बनवतोय? सूप बनवता माझ्या वाला असतं सगळं. ग्लास वरती झालं बघ. रामकृष्ण अरे आमच्या गावातील एक ज्येष्ठ ट्रेकर गुरुनाथ जोशी आपल्या समोर जोडले गेले. गुरुनाथ जोशी हे तळपेश आहेत आपल्या कर्जत तालुक्यातील एक नावाजलेले ब्लॉगर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याबद्दल काय सांगाल? काय नाही, चांगलं करा, चांगलंच होईल. आणि असे ट्रॅक हमेशा करत राहा, मीही करतो. आणि आम्हाला सगळ्यांना सपोर्ट करणारा माणूस आहे. सुरुवातीपासून सपोर्ट करणारा माणूस आहे. आणि आपला कल्पेश म्हणजे आपला माणूस आहे, त्याला 100% सपोर्ट असतोच. 100%. तर गाईज बघू शकता झरणाचा पाणी पिता आम्ही. जस्ट काय बोलू शकतो याबद्दल? पाणी बाबा वर्ष पडतंय. नम पार्वती पते शिवशंकर हर हर. या श्रावण मधील हा महादेवाच्या दर्शनासाठी घडणारा भीमाशंकरचा ट्रेक. या ट्रेकच्या संदर्भात सांगायचं झालं तर निसर्गाच्या सानिध्यात घडणारा ट्रेक नेहमी आपल्या सर्वांना प्रभावित करणारा असतो, नेहमी प्रसन्न करणारा असतो. माझ्या पुढे धुक्याच्या दाट चादरीमध्ये हरवलेला पदरगड आहे. त्याच्या बॅकसाईडला आपल्या कर्जतचा इतिहास मांडणारा कोथलीगड आहे. आणि त्या कोथलीगडाच्या परिसरामध्ये निसर्गाच्या सानिध्यात एक सुंदर असं गाव आहे, ते म्हणजे धोत्रे. आणि सर्व धोत्रेकर माझ्या बरोबर आहेत. आपुलकी म्हणजे काय असते तर आता आम्ही सर्वजण इथे जमलो, मस्त निसर्गाच्या सानिध्यात चहाचा आस्वाद घेतला. कल्पेश आपल्या सर्वांचा लाडका ब्लॉगर देखील आहे. या सर्व काही आठवणी त्याच्या माध्यमातून साठवून ठेवणार आहेत. नम पार्वती पते शिवशंकर हर हर. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या एका ब्लॉगमध्ये. तर गाईज आज आम्ही चाललो भीमाशंकरला. आणि काय ते आय थिंक दुसरा सोमवार आहे. तर आज वार काय रविवार, सॉरी आज वार रविवार आहे. त्या आम्ही चाललो बघा जंगलातून चाललो होती. हे बघा आमची पलटून पुढे चालली आणि अजून पाठीमागे आहेत पोरं. तर चला ब्लॉगमध्ये असं तुम्ही जा. अमर भाऊचा स्ट्रगल बघा काय. नमामि शमीशान निर्वाण रूप. गाईज दरी पडली इथं, हे बघा. कडक ना, डायरेक्ट गेले बघ ना कशी वाचपाला प्रूफ करून. हा ना, ही दगड बघ कुठले आले. मग असं कुठून लय लांब गेलाय, फार खाल परत गेलाय. चलो गाइज दौड़ते भागते. जश क्या बोलता है? या ढाकाला लय भारी रे. काही जाणत नाही. टाकाला टाक बैरी लय डेंजर देवी रे, खतरनाक. काय डबा खाते जेड्या? चहा पी, चहा आला बिला आणलाय. आलाय अद्रक आला अद्रक एकच. चायपत्ती चहा कप एवढा आणलेत. चायपत्ती सगळं रेडी आहे. गाईज आता चहा कसा ठेवतात तर आम्ही तुम्हाला दाखवतो. गाईज समोर पदरगड आहे आणि इकडे आम्ही आता चहा करतो बघा. चहा पत्ती टाकली ना अमर होती. किती टाकू बघ अमरदा?
मूड भरूनच घेतली बाई. काय समोरचे समोर व्ह्यू बघा पदरगडे. आपण येताना घेऊ का भीमाशंकर ना. साखरड्या भरपूर आहे. आला टाकू. आला की आता एवढा टाकलाय, चायपत्ती टाकले ना त्याच्यामध्ये आला नको. तिकटच्या याच्यात टाकू मी त्याच्यात नको. चहा पी काय नाही पिया ना चहा पिले अमृत चाकलं का पहिले. चला काही आता बघू शकता आमचा चहा झालेला आहे आणि चव कशी झाली. एवढं नाही याचा पाठवलं घे. हेच कप मला पावडर जाईल. त्यांचं नाव ठेवलं ना जाम मारे. काय लागलं याचे हे टॉप आहे का डायरेक्ट खरोखर. मीठ बीठ टाक. चलो गाइस कुछ नहीं डालने का. कमला कर ऊपर जाके टॉप है. टॉप ना खरोखर टॉप आहे. यूपी टॉप. बिस्किट घ्या बिस्किट घ्या. गाइस अमरो सांग कसा झालाय. एक नंबर बनवलं मी. 100. हे बघ चायपत्ती. आणि फोन लावता व्हिडिओ कॉल पदर काढलाय. गाइस खरंच टॉपचा विषय झाला. शेवटी अमर भाऊनी बनवलाय. जे आमचा ब्लॉग आहे ना 100% यासाठी झिंका चिका झिंका चिका झिंका. पकडायची माहित नाही ना बाबा. छोडो अभी रही ना तू अभी बना बंद कर. अगर तू जर वाट लागली तर मा इथं मुडा कॅश घेतले समोर काय सांगायचं. आपला इथं बँड वाजवशील मोबाईलची. फोटो काढतोय का. चलो गाइस हम जा रहे पैदल. गाइस मस्त आता चहा बी पेलो आणि आता आम्ही चाललो. पुढची वाटचाल आमची स्टार्ट झाले. आणि इकडे बघा जयेश काय बोलतो. बबलू हा काय हा ते गॅस कधी जयेश काय बोलतो. हा तर बरोबर शनिवारी लेग मारलेत ना. हा पायांचे होऊन जास्त पाय खाली बघ नाही ते इथं उताना. पायांचे होऊन जास्त पक्का दुखत असं वाटतं नाही चालव पाय. पण आलो काज होती आता मोडतोय. कंटिन्यू राहील. अभी हम मक्के ले रहे. मक्के वाला अमर दादा. हा तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो बाई. तिकडे जायचे व्ह्यू बघा काय व्ह्यू. आणि आम्हाला इकडे या डोंगरावर जायचं. हर्षद भेट आम्हाला भेट तिकडं रील बनवतात. एक बनवणार आहे का. आलोच थांब 2 मिनिटं आलोच तर गाईज 2 मिनिटं गाईज आपल्याला कोण भेटला बघा. कर्जतचा आवाज. गाईज आता आपल्याला कोण भेटलाय बघा. कर्जतचा आवाज हर्षद दादा कांबरी. बस काय बनवतोय. सूप बनवता माझ्या वाला असं म्हटलं. काय करायचं. सूप बनवतोय. मंचाव सूप. सूप आहे का. आपण पण आणायला पाहता पण तुम्ही थांबलं नाही. कुठलं किती आलं बघ.
पकड आणले का नाही नाही आणले का पेपर पाला घ्या हा. नाव ठेवू नका रे नाही गेला त्या बुडाला डबल अमरने एक आणलाय आणि त्या असं काय वाटत पुसूवाला करतंय? एक आणलाय. काय वाट नाही रे चांगलं वाट. वाटतं. आमच्या वाट्याला तर चांगले नाही तर गार वाजता. केसर आहे दाणे दाणे में केसर का दम का अरे बघ कमी इथे एकच गोष्ट चालायचे आहे ना, तेवढा कमलाचं काय केस कमला भरून आलाय. पाहिजेच. मित्रा तर चलो तर गाईस आम्ही पोचला वार्दंगी आणि हे बघा इथं पण डोंगर आलाय खाली बराच काय विषय. गाईज आम्हाला मंकी द किंग भेटलाय. कुठे गेला हा यो बघा यो बघा. ओ भाई मोबाईल बिबाईल घेऊन जायच ना भाई. आणि अमर भाऊ बघा आता काहीतरी देत आहे खायला त्याला. हे बघा ये भाई यो काय फेकला पोरांना खा बाबू फळा आणि खा तो बा तसाच बिल लागला भाई. टॉपचा विषय आहे. अरे मी वारच्याला आवरलो आवाज दिला त्या लिडा चाकलो कसला. आणि इकडे बघू शकता नवीन ट्रेंड करा मरो भाऊ कुठपर्यंत जाते. आणि इकडे बघू शकता काहीतरी युनिक. चलो गाईज माचे आंब्याच्या इथं बसला आणि हे बघा मंकी द किंग. आणि वरती अजून डोंगर चढायचे धुका आहे त्याच्यामुळं काही दिसत नाही. आणि इथून जायचं आणि इथं पब्लिक आणि इथं जयराचे थोडे बेट घेऊ. काय वाटतं जय कसा इथपर्यंत येण्याचा सफर कसा वाटला तुला? एकदम रंगीन रंगीन. तर पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. नको शुभेच्छा तुला. नको जिरली का इथपर्यंतच? ठीक आहे चला इथपर्यंत जयची जिरली. लेग मारलं ना तिथंच मी मोठी. ठीक आहे. बाकी मी मजा झालो ठीक आहे ओके. पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. अरे खाना तू तुझ्या आईला त्यांना कशाला त्रास देतोय. घाबरतोय पण आणि माणसं भेट गाईज आपल्याला कोण भेटलं बघा. रामकृष्ण अरे आमच्या गावातील एक ज्येष्ठ ट्रेकर गुरुनाथ जोशी आपल्या समोर जोडले गेले. गुरुनाथ जोशी हे कल्पेश आहेत आपल्या कर्जत तालुक्यातील एक नावाजलेले ब्लॉगर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याबद्दल काय सांगाल? काय नाही चांगलं करा चांगलंच होईल आणि असे ट्रॅक हमेशा करत राहा. मीही करतो आणि आम्हाला सगळ्यांना सपोर्ट करणारा माणूस आहे. सुरुवातीपासून सपोर्ट करणारा माणूस आहे. आणि आपला कल्पेश म्हणजे आपला माणूस आहे. त्याला 100% सपोर्ट असतो. 100%. तर कायच निम्म्यापैकी जास्त आम्ही चढलो आणि वाटाईट झाली. आमचं एक एक भिडू पाठीमागं राहिलं. अर्ध पुढे आहेत तर अर्ध पाठीमागेत. येऊ बघा अल्पेश भाई गाईज आता ही लोकेशन आम्ही सिलेक्ट केले आणि इकडं पदरगड आहे. आणि आता आम्ही चहा बनवतो. आणि बोल काय स्टॉप कर व्हिडिओ. तर गाईज बघू शकता झरणाचा पाणी पिता आम्ही. जस्ट काय बोलू शकतो याबद्दल? गार गार बघा वर्ष पडतंय. खरं लागतं कोण वरती मुतला. आणि इथं आम्ही लोकेशन सिलेक्ट केले. तिथे आम्ही चहा बनवू आणि वर्षी नजारा बघा पाहिजे. व्ह्यू काय दिसतोय खतरनाक टॉपचा विषय. जळा एक गोट दे ना मला पाणी पिऊ दे ना. आलो खतरनाक. बिस्लरीला पण पाठीमागं टाकला. चला टॉपचा विषय.
कसा आहे व्ह्यू पदरकडे पण असं दिसतं जयश हवा गार गार काय करू थांबा बाई. पाणी जाऊ दे मासे एकच भरून टाकले ना हा बस गाईज मागाशी साखर काहीतरी आमच्याकडून कमी पडलेली आता नियमित आता भरपूर टाकले भरपूर टाक गोड झालं तरी चालू चहा पावडर नियमित जरा जास्तच पडलेली बघा एवढी पडली सांगा आम्हाला कमेंटमध्ये किती पडली आणि किती टाकायचे असते हो भाई गाईज आता आम्ही चहा ठेवलाय आणि आमची- अरे, गडबड बघा चहासाठी गडबड काय काय बोलायचा जाऊ दे बाई एवढे चहा या बरोबर बसा आणि नजारा बघा बघा नजारा नाही बाबू इकडे द्या रे त्याला तो बोट कोली तरी अरे क्या आहे का सूप आहे सुपला आता चहाचा स्वाद घे अद्रक इलायची आहे पण नाही घेत पण घ्यायला लागला चहाच्या बरोबरच व्हिडिओ बनवायला पाहिजे माझ्या चहा एक पण बिस्किट घ्यायला आहे पाहिजे. काढतो कल्प पटकन काय पूर्वी व्हिडिओ काढ ना आठवण राहील ना सगळे काढतो ना व्हिडिओ याच्यात काय उभी काढ ना माझ्या याच्यावर टाका ना. हे तू पण गवतीच्या आहे पण गवतीच्या टाका ना आहे गवतीच्या पण आता काय करतो नम पार्वती पते शिवशंकर हर हर या श्रावण मधील हा महादेवाच्या दर्शनासाठी घडणारा भीमाशंकरचा ट्रेक या ट्रेकच्या संदर्भात सांगायचं झालं तर निसर्गाच्या सानिध्यात घडणारा ट्रेक नेहमी आपल्या सर्वांना प्रभावित करणारा असतो नेहमी प्रसन्न करणारा असतो माझ्या पुढे धुक्याच्या दाट चादरीमध्ये हरवलेला पदरगड आहे त्याच्या बॅक साईडला आपल्या कर्जतचा इतिहास मांडणारा कोथलीगड आहे आणि त्या कोथलीगडाच्या परिसरामध्ये निसर्गाच्या सानिध्यात एक सुंदर असं गाव आहे ते म्हणजे धोत्रे आणि सर्व धोत्रेकर माझ्या बरोबर आहेत आपुलकी म्हणजे काय असते तर आता आम्ही सर्वजण इथे जमलो मस्त निसर्गाच्या सानिध्यात चहाचा आस्वाद घेतला कल्पेश आपल्या सर्वांचा लाडका ब्लॉगर देखील आहे या सर्व काही आठवणी त्याच्या माध्यमातून साठवून ठेवणार आहेत नम पार्वती पते शिवशंकर हर हर महादेव जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम तर गाईस फायनली आम्ही वरती पोहोचलो आणि खांबा असा निघलाय वन साईड आणि जस्ट काय 200 माझी आणि धुका आहे बाईक दे ना काय दिसतच नाही दुकाच भरपूर आहे दुर्ला नाही थांब. आणि जाम थकलो रे यार कंटिन्यू राहता आम्ही बघू पुढे गेलो काय करतात गाईज फायनली आम्ही इथं आता पोहोचला कॉमनीचे इथं पण धुक्यामुळं काही दिसत नाही पब्लिक बघा आणि धुका वन साईड गाईज बघू शकता आता आम्ही मंदिराकडे चाललो पब्लिक बघा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव महादेव हर हर महादेव बम बम भोले बाबा पार करेगा भोले बाबा पार करेगा गाईज बघू शकता रांग आताच लागली हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सर्व भाविकांनी रांगेमध्ये शांततेमध्ये उभं राहायचं आहे असं झाल्याच्या नंतर दर्शन काम चालू होईल याची सर्व भाविकांनी नोंद घ्यायची आहे
पापड बघा किती आहेत. दिनू दामला नुसतं पापड काय? 50 पापड केलं. काय नाही तर बघ त्या घ्या प्रत्येकाचा घ्या. पण तुम्ही जर सगळं 2-3 जर मला सपोर्ट दिला ना तर याचा हिसकून घेऊ जेवण तुम्ही फक्त बोला. गाईज फायनली आमचा 7 वाजता दर्शन झालं. 12 वाजता रायनीला उभं राहिलेलो. 12 वाजता बाई. चला कंटिन्यू आता आम्ही चाललो घरी. जयेश कुठे चालला? आई एवढी भारी काठी मला एवढा साथ दिला हा ते कोणत्या पोरला देणार नाही. बघू चल चॅलेंज लावला का? बाहेरच्या गोष्टी आहेत हा चल ठीक आहे नावला चल चॅलेंज. नडा घ्यावा पोरीला द्याची आणि व्हिडिओ काढणार मी बाई. हा चल चला तर काय बघू आता. जयेशने चॅलेंज लावलाय बघू कंप्लीट करते काय. नाही केली ना तो बाईला का आजपासून चॅलेंज कंप्लीट नाही केली तर चलो कंटिन्यू आता बघा.